व्हावी, शाळेचा विकास व्हावा, परिसर विकसित व्हावा आणि शाळेच्या परिसरात सर्व सारसबाग, गार्डन, झाडी, स्वच्छता या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने शाळेचे माजी मुख्यमंत्री शाळा माझी शाळा असा एक शासनानं महाराष्ट्र सरकारनं एक कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात येणारी पहिली शाळा, विभागात येणारी पहिली शाळा आणि राज्यात येणारी शाळा असे 3 प्रकारची बक्षिसे दिली। त्याच्यामध्ये जिल्ह्यात येणाऱ्या शाळेला 11 लाख रुपये, विभागामध्ये येणाऱ्या शाळेला 21 लाख रुपये आणि महाराष्ट्रात येणाऱ्या शाळेला 51 लाख अशी बक्षिसं महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती। त्या माध्यमातून शाळेमध्ये गुणवत्ता तपासली गेली, शाळेचे वर्ग तपासले गेले, शाळेतली विद्यार्थी संख्या तपासली गेली आणि शाळेतल्या ज्या भिंती आहेत त्या बोलक्या आहेत का नाही, बोलक्या म्हणजे सुविचार वगैरे नेते शाळेच्या मध्ये त्या बोलक्या भिंतीबद्दलही बोललं गेलं। मग इतर रंगरंगोटी, शाळेची सजावट सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आपली शाळा प्रथम आली बसण्याची, तिला की 11 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक यांनी हे सगळं केलेलं आहे। मी अध्यक्ष म्हणून बोलतो, मुख्याध्यापक सांगते 11 लाख रुपयाचं बक्षीस आपल्या जिल्ह्याच्या शाळेला मिळालं आणि आपल्या जिल्ह्यातली दुसरी सैनिक स्कूल आहे शासनाची घेतली, तिला विभागामध्ये पहिले मिळाले, तिला 21 लाख रुपये म्हणजे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे, तिला दुसरं बक्षीस म्हणजे पहिलं बक्षीस मिळालं विभागामध्ये आणि महाराष्ट्रातलं नाशिकमध्ये शाळेला महाराष्ट्रात बक्षीस परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपली शाळा प्रथम आले। आपण ही प्रेस बोलवली आहे, 11 लाख रुपयाचे बक्षीस आपल्याला मिळाले। त्याच्यामध्ये बरेच मुद्दे होते, ते मुद्दे मी थोडक्यात विशद केले। आता सांगा कुठल्या ह्याच्यावर अनुषंगानं काय क्रायटेरिया होता? या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शाळांचा गुणात्मक आणि सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून एक स्पर्धा घेतली होती आणि या स्पर्धामध्ये प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला 3 लाखाचं पारितोषिक ठेवलं होतं, जिल्ह्यासाठी 11 लाखाचं पारितोषिक ठेवलं होतं व विभागासाठी 21 लाखाचं पारितोषिक ठेवलं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात सुंदर शाळा जी असेल त्या शाळेसाठी 51 लाखाचं पारितोषिक ठेवलं होतं। या अभियानाच्या सुरुवातीलाच मी आमच्या स्टाफची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन स्टाफला आव्हान केलं की या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आपल्याला उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यायचा आहे आणि आपली शाळा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, कारण आपण महाराष्ट्रातली मराठी माध्यमाची सर्वात मोठी शाळा आहोत आणि या आपल्या शाळेचा गौरव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शाळा म्हणून झाला पाहिजे। त्यामुळं आमच्या सर्व शिक्षकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। पहिल्या मीटिंगमध्येच मी प्रत्येक पॉईंट 30 पॉईंट होते, त्या 30 पॉईंट शिक्षकांमध्ये वाटून दिले आणि त्या प्रत्येकी 10 मार्कावर माझ्या शाळेतील एक पर्यवेक्षक किंवा एक प्रमुख नेमला आणि अशा पद्धतीनं आम्ही काम केलं। शाळेतील प्रत्येक बारीक गोष्ट या अभियानामध्ये नमूद करण्यात आली होती, त्यासाठी मार्कचं डिस्ट्रीब्युशन होतं। अगदी वर्ग सजावट असेल, विद्यार्थी संसद असेल, विद्यार्थ्याचं आरोग्य असेल, शाळेनं क्रीडा विभागामध्ये घेतलेला सहभाग असेल आणि या सगळ्याच विषयामध्ये मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की शासनाने जे 30 मुद्दे दिले होते त्या 30 मुद्द्यामध्ये तर आमचं काम होतंच, पण त्याशिवाय इतर विभागामध्ये आमचं काम इतकं होतं की म्हणजे गुणात्मक तक्त्यामध्ये त्याचा सहभाग नसला तरी सुद्धा
असंख्य असे आम्ही उपक्रम राबवलेले आहेत की ज्यामुळे आमची शाळा जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. विद्यार्थी संख्येच्या बाबतीत नुसतं आपण म्हणतो की जिथं क्वांटिटी असते तिथं क्वालिटी राहत नाही, पण दोन्ही गोष्टीचा समन्वय करण्याचा प्रयत्न आमच्या शाळेने केलेला आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये सर्वात सुंदर शाळा अशी आमची शासनाने निवड केलेली आहे.